मंडळी, ताटात डाव्या बाजूला वाढायला, तोंडी लावायला आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो. त्यातल्या त्यात चटणीचे वेगळे वेगळे प्रकार अवश्य करतो. मग आज आपण चटणीचा हा एक प्रकार बघणार आहोत. कांद्यापासून केलेली ही चटणी चवीला खूप छान होते. अगदी चटपटीत अशी ही चटणी पोळी बरोबर, भाकरी बरोबर, एवढेच काय ब्रेड बरोबर सुद्धा छान लागते. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता या चटणीसाठी पहिला आपण एक कोरडा मसाला करायचा आहे. त्यासाठी मी धणे 1 चमचे, जिरे 1 चमचे, मोहरी 1 चमचा, मेथी दाणे पाव चमचा घेतलाय. आता हे आपण थोडंसं भाजून घेऊया. 1-2 मिनिटाकरताच आपल्याला हे परतून घ्यायचंय, अगदी थोडं भाजून घ्यायचंय. आता हे भाजून झाले, आता हे बाजूला काढून ठेवूया. आता त्याच कढईमध्ये मी लाल मिरच्या भाजत आहे. ह्या बेडगी मिरच्या आहेत. 1 मिनिटाकरता मी ह्या मिरच्या भाजून घेते. इथं तुम्ही साध्या किंवा तिखट मिरच्या सुद्धा वापरू शकता. आता आपण मसाला बाजूला ठेवूया आणि 1 चमचा तेल गरम करून 1-2 मोठे कांदे बारीक उभे पातळ चिरून घेतले, ते मी परतून घेते. थोडंसं मीठ मी यामध्ये घालते म्हणजे कांदा लवकर शिजेल. आता कांदा थोडा शिजलाय, त्यामध्ये मी थोडंसं चिंच घालून परत एकदा व्यवस्थित आपण मिश्रण परतून घेऊया. कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतायचंय. हे बघा, इथं आता आपला कांदा व्यवस्थित शिजलाय. चिंच तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल. आता आपला जो कोरडा मसाला आहे तो गार झालाय, तो पहिला मी मिक्सरमधनं बारीक करून घेते. हे बघा, हा आपला मसाला तयार झाला. मस्त रंग आलेला आहे. हा मसाला तुम्ही आधी करून ठेवू शकता किंवा भाजीमध्ये, डाळीमध्ये हा तुम्ही वापरून मस्त रेसिपी करू शकता. त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे. आता तो मी बाजूला काढून ठेवलाय आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा शिजवून घेतलाय तो घातला आणि त्याची पेस्ट करून घेतली. आता तुम्ही खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या घेतल्या आणि त्या थोड्याशा अर्धवट अशा चेचून घेतल्या. पूर्ण आपल्याला त्या ठेचायच्या नाहीयेत, असं ओबडधोबडच ठेवायचं आहे. आता तेल गरम केलं, चांगलं 2 ते 3 चमचे तेल गरम केलं. त्यात मोहरी घातली. मोहरी तळतळल्यावर कढीपत्ता आणि जो ठेचलेला लसूण होता तो घातला. बेडगी मिरचीचे 2-4 तुकडे घातले. हळद घातली. आता लसूण चांगला होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट यामध्ये घालायची आणि मिश्रण चांगलं परतून घ्यायचंय. अशीच आम्ही बेडगी मिरचीच्या चटणीची रेसिपी पण दाखवलेली आहे. ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे. आता कांद्याची पेस्ट परतून झाल्यावर आपण जो मसाला तयार केलाय तो चांगली 2 मोठे चमचे मी घातला आणि मिश्रण परतून घेतलं. आता इथं चवीनुसार मीठ घालायचं. कांदा शिजवताना मीठ घातलंय, त्यामुळे चव बघून मीठ घाला. आता चांगलं तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून झालं की आपली ही कांद्याची चटणी तयार आहे. चवीला खूप छान झाली आहे. दिसायला पण किती छान दिसते. लसणाचे असे मोठे मोठे तुकडे मुद्दामून ठेवलेत, कारण चटणी खाताना ते छान तळले गेलेले लसणाचे तुकडे दाताखाली आले की छान लागतं. ही चटणी तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर, दही भाताबरोबर खाऊ शकता. मस्त लागते. असेच मस्त वेगळ्या पौष्टिक चटणीचे प्रकार आम्ही आमच्या चॅनलवर दाखवलेले आहेत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.